नमस्कार मित्रांनो, एप्रिल 2026 महाराष्ट्रात एक वाद हळूहळू पेटत गेला आणि केंद्रस्थानी होते छत्रपती शिवाजी महाराज। सगळ्याची सुरुवात झाली एका चित्रपटापासून, राजा शिवाजी। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचा पोस्टर समोर आला। मुख्य भूमिकेत रितेश देशमुख। पोस्टरनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि काही दिवसांतच ट्रेलर रिलीज झाला। ट्रेलरमध्ये दाखवलेल्या वाघनख्या संदर्भावरून वाद उभा राहिला। मात्र इथेच हा विषय थांबला नाही। सोशल मीडियावर अचानक एक जुनं पुस्तक पुन्हा चर्चेत आलं। शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे। हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं, पण 2026 मध्ये त्यातील काही भाग पुन्हा व्हायरल झाले। यानंतर राजकारणाची एंट्री झाली। 27 ते 28 एप्रिल दरम्यान संजय गायकवाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली। या वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापलं आणि आंदोलनांना सुरुवात झाली। याच दरम्यान आणखी एक वक्तव्य समोर आलं। धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं। या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला। यानंतर काही धार्मिक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या, ज्यात स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं नाव चर्चेत आलं। शेवटी 29 एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत वेळ आली तर कारवाईचे संकेत दिले। मित्रांनो, या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते। हा वाद एका दिवसात झाला नाही, तो टप्प्याटप्प्याने वाढत गेला। चित्रपट, सोशल मीडिया, पुस्तक, वक्तव्य आणि मग राजकारण। पण प्रश्न अजूनही तोच आहे, आपण इतिहास समजून घेतोय की फक्त अर्धवट माहितीवर प्रतिक्रिया देतोय? कारण सत्य एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाही, ते महाराष्ट्राची अस्मिता आहे। म्हणून मत बनवण्याआधी तथ्य जाणून घ्या आणि इतिहासाला वादाचा विषय नाही तर अभिमानाचा विषय ठेवा।